इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना प्रथमतः शुभेच्छा व्यक्त करतो। छत्रपती संभाजी महाराजांनी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्याचं संरक्षण केलं आणि त्यामध्ये प्रामुख्याने बालपणापासूनच अतिशय निर्भीड, धैर्यवान, स्वाभिमानी, करारी, शूर आणि बुद्धिमान असे छत्रपती संभाजी महाराज होते। पुरंदर तहाच्या प्रसंगी त्यांचे वय फक्त 8 वर्षाचे होते आणि ते 8 वर्षाचे असताना तो त्यांचा बाणेदारपणा वाखाणण्याजोगे होता आणि त्यामध्ये त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी 10,000चे सैन्य देऊन शिवरायांनी त्यांना गुजरात मोहिमेवर पाठवलेले होते। त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला असे समकालीन अबे कॅरे म्हणतो। तो पुढे असे सांगतो की संभाजीराजासारखा पराक्रमी, बुद्धिमान, सुंदर राजपुत्र मी अन्यत्र पाहिला नाही। आज छत्रपती संभाजीराजांच्या शौर्यांचं, औदार्यांचं, सौंदर्याचं आणि बुद्धिमत्तेचं वर्णन समकालीन कॅरे करतो। आज जिजाऊंचे बहुमल मार्गदर्शन त्यांना लाभले आहे। वडिलांच्या शौर्यांचा वस्तुपाठ त्यांनी पदोपद मिळवलेला आहे आणि इतकंच नाही तर त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने छत्रपती संभाजीराजे हे फक्त तलवारबाजीमध्ये निपुण होते, त्याचप्रमाणे ते लेखणी चालवण्यामध्ये देखील अतिशय निष्णात पंडित होते। बुद्धभूषणम नावाचा हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला, वयाच्या 14व्या वर्षी लिहिला आणि त्यामध्ये नखशिक, नायिकाभेद आणि 7 सतत हे 3 हिंदी ग्रंथ लिहिले आणि यावरून स्पष्ट होते की मराठी भाषेवरूनच त्यांना इंग्रजी भाषा, इथली संस्कृत भाषा, इथली वेगवेगळ्या ज्या काही भाषा आहेत त्यांना भाषा देखील अवगत होत्या आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी साहित्य निर्माण केलं आणि त्या साहित्याच्या माध्यमातून देखील त्यांनी जे काही संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार या ठिकाणी केलेला आपल्याला प्रामुख्याने पाहायला भेटतं। आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं छत्रपती संभाजीराजे हे शाक्य संप्रदायाचे देखील मोठे अभ्यासक होते। महापंडित कवी कलेश हा त्यांचा सहकारी आणि छांदोगामत होता आणि प्राच्यविद्या पंडित शरद पाटील सांगतात की छत्रपती संभाजीराजे हे शूरवर होते। वडिलांच्या मृत्यूनंतर ते न थकता त्यांनी मोगल, आदिलशाही, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज अंतर्गत शस्त्रविरुद्ध लढा दिला। निद्रेचे 4 तास सोडले तर सतत ते सुमारे 7 लाखाची फौज घेऊन 50 कोटी वार्षिक महसूल असणारा औरंगजेब शंभूराजावर चालून आला होता आणि या प्रसंगी मराठ्याचे सैन्य सुमारे 1 लाख, वार्षिक महसूल 1 कोटी होता आणि शंभूराजे त्यांच्या आक्रमणापुढे डगमगले नाही।